आता सर्वांसाठीच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यासह देशातील हवामानात मोठे बदल होत आहेत। थंडी, पाऊस आणि उन्हाळा अशा तिन्ही हंगामाचा अनुभव घेता येतोय। सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन अशी स्थिती आहे। याच दरम्यान राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे। काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा अवकाळी पाऊस झाला। त्याचा परिणाम शेतीवरती झाला। हाताशी आलेली शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली। पुढील 2 दिवसात राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। उत्तरेकडे अजूनही थंडी गायब आहे, पण राज्यातील थंडी जवळपास गेलीये। पहाटे थोडासा गारठा जाणवतोय। फेब्रुवारी महिन्यातही अनेक भागात पाऊस हजेरी लावताना दिसतोय। याच दरम्यानच राज्यातील काही शहरातील वायू प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनलाय। मुंबईमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून हवा घातक बनलेली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण आहे। उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असतानाच राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यासोबतच वातावरणात सतत चढ उतार बघायला मिळेल। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। धुळ्यात राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। धुळ्यात 14 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। ब्रह्मपुरी इथं 36.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। यासोबतच पुढील काही दिवसात राज्यात उन्हाचा चटका अधिक वाढण्याची शक्यता आहे। फक्त राज्यातच नाही तर पंजाब, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातही पावसाचा अंदाज आहे। डिसेंबर महिन्यातच राज्यात थंडी बघायला मिळाली, त्यानंतर राज्यातील थंडी कमी होताना दिसली। 1 जानेवारी 2026 रोजी राज्यात मोठा अवकाळी पाऊस झाला। या पावसानंतर थंडी जवळपास गायब झाली। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं आधीच वर्तवला होता। मात्र आता फेब्रुवारी महिन्यात चक्क पाऊस होताना दिसत आहे।